मी कधी बच्चू कडूचं काही नाव घेतलं नाही। या राज्यामध्ये अनेक लोक, मी बच्चू कडूचा रेफरन्स दिला नाही। मी सांगितलं की या राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले काही लोक जे आमच्या विधिमंडळात आहे, अनेक लोक वेगळ्या पद्धतीने नौटंकी करून राहिले। त्यांनी आपल्या सरकारच्या काळात काही केलं नाही। म्हणजे नौटंकी आंदोलन जे या महाराष्ट्रात चालू आहे, याचा अर्थ ते बच्चू कडूसाठी थोडी आहे। अनेक आंदोलन चालू आहे रोज, आणि सभागृहाच्या बाहेर बसून आंदोलन केलं आहे का कितीतरी आमदारांनी। जे सभागृहात मांडायला पाहिजे ते न मांडता विरोधी पक्षाचे लोक सभागृहाच्या बाहेर त्या ठिकाणी फलक घेऊन बसलेले होते। ही जी नौटंकी आहे, उलट तर बच्चू कडूंनी सांगितलेल्या संपूर्ण बैठका मी घेतल्या आणि पुढे घेणार आहे। पुढच्या 15 ऑगस्ट नंतर जेवढ्या बैठका माझ्या अध्यक्षतेखाली बच्चू कडून सांगितलेल्या प्रश्नाच्या झाल्या होत्या, त्या सर्व बैठका पुन्हा होणार आहे। आणि आपण निर्णय घेतला ना, माननीय मुख्यमंत्र्यांनी दिव्यांगांचे 2,500 रुपये महिना केला। कर्ज माफ करण्याकरता त्यांनी शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याकरता एक उच्चस्तरीय समिती गठीत केली। हे बच्चू कडूंनी जे जे त्या ठिकाणी सरकारला सुचवलं, सरकार त्यावर काम करतं आहे। आणि माझ्या कालच्या बोलण्याचं संपूर्ण तात्पर्य या महाराष्ट्रातल्या होत असलेल्या नौटंकीबाज आंदोलनाच्या बद्दलचं होतं, हे महत्त्वाचं आहे।